समजलं का? कुठे लागते? ओम सर्वांना परमपूज्य गुरुदेवजींच्या चरणी कोटीशा वंदन. श्रद्धे आचार्यजींच्या चरणी कोटीशा वंदन. मुंबई पतंजली परिवार के प्रमुख आदरणीय सुरेशजींना हृदयापासून वंदन. मुंबईची पुणी टीम म्हणजे त्याच्यामध्ये विरारसुद्धा आला. सर्व टीमच्या सर्व कार्यकर्त्यांना कोटीशा वंदन करतो आणि योग साधनेसंबंधी मला जी काही थोडीशी माहिती आहे ती आपणाला देणार आहे. परमेश्वराने आम्हाला पूर्ण स्वरूप आणि पवित्र शरीर दिलेलं आहे. पूर्ण स्वरूप आणि पवित्र शरीर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वाईट विचार किंवा आजार होण्याची व्यवस्था नाही. म्हणजे आजार होतील अशी म्हणजे शंकासुद्धा नाही आहे. असं शरीर परमेश्वरानं दिलेलं आहे. परमेश्वराकडं जेवढ्या शक्ती आहे, जेवढे गुणकौशल्य आहे, आपण म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्या सर्व आम्हाला दिलेले आहेत. काहीही स्वतःकडे ठेवलेलं नाही. सर्व आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळं आणि ते केवळ मानवाला थोडं जास्त दिलं आहे. बाकी सर्वांना सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे अगदी मुंगी असू दे, मच्छर असू दे, पशुपक्षी असू दे, जेवढे करोडो जीव आहेत, लाखो करोडो जीव आहेत, त्यांचा देह पूर्ण स्वरूप बनवलेला आहे आणि पवित्र बनवलेला आहे. त्यामुळे मानव सोडला तर कोणीही आजारी पडत नाही. माहीत आहे ना सर्वांना? कोणी आजारी पडत नाही. कोणी डॉक्टरच्या लाईनमध्ये बसत नाही आहे. कुणालाही जीवनामध्ये काही समस्या येत नाही आहे. रोजीरोटीसाठी कामधंदा करत नाही आहेत. करतात का कोणी? रोजगाराला जातात का कोणी? नाही. खिसा पॉकेट नाही आहे, बँक बॅलन्स नाही आहे, लुटालूट नाही आहे, काळाबाजारी नाही आहे, भेसळ नाही आहे. आजकाल दुधामध्ये किती भेसळ आहे, पण त्यांना काही भेसळ आहे का? त्यांच्याकडे कुणी भेसळ करत नाही आहे आणि भांडणही करत नाही आहे. बरोबर आहे की नाही? भांडण सुद्धा करत नाही. एका ग्रुपचं दुसऱ्या ग्रुप बरोबर भांडण, म्हणजे आपल्यात होतं ना, या आळीचे लोक दुसऱ्या आळीच्या लोकांबरोबर भांडण करतात. अगदी चाल करून जातात काट्या कुऱ्हाडी घेऊन जातात की. बदमाशाने आमच्याकडच्या पोराला मारले, चला नाही का, ते त्याचा कचुमर करून टाकला है ना. असं कोणाचं आहे का त्याच्यात? पण आपल्यात आहे की नाही? आपल्यात आहे. बाकी कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारची समस्या नाही आणि त्यांना कामधंदा सुद्धा करायला लागत नाही. कायदे कानून नाही आहेत, ट्रॅफिक पोलीस नाही आहेत, पोलीस स्टेशन नाही आहे, काही नाही आहे आणि ते सर्व मजेत जगतात. त्यांना माहीत आहे की आम्ही ईश्वराची संतान आहोत. हे सर्व जे काय आहे वारसा हक्काने आमचंच आहे. पण आम्हाला वाटत नाही तसं. आम्हाला जर वाटलं आणि आम्ही जर शेजाऱ्याचा पैसेवाला असेल त्याला जर म्हणायला गेलो ते बाबा रे, आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत, जे तुझ्याकडे आहे ते माझं आहे, माझं आहे ते तुझ्याकडे आहे, तुझं आहे की नाही? तर तो पहिल्यांदा लट काढेल. आता म्हणणाऱ्याकडे जर काहीच नसेल आणि त्याच्याकडे करोडो रुपये असतील प्रॉपर्टी, तर तो लटच काढणार ना. म्हणणार कुठून शिकून आला रे बाबा.
पण बाकीच्या सगळ्या जीवांमध्ये असं काही होत नाही. ते आरामशीर आपल्याला जे पाहिजे ते आरामात घेतात. चोरी करायला लागत नाही, काय नाही. दिवसा ढवळ्या येऊन तुम्हाला मच्छर चावतो, त्याला पाहिजे तेवढं रक्त घेऊन जातो की नाही? तुम्हाला विचारतो का की बाबा काही थोडंसं भूक लागली आहे, थोडंसं नाही. त्याला माहीत आहे की सर्व प्रॉपर्टी माझी वारसा हक्काने आहे. तुम्ही आम्ही नाही मानत, पण ते बाकी सगळे जीव मानतात. हे सर्व जी प्रॉपर्टी आहे, मग त्याच्यात माणूस असेल कोणी असू दे, ते सगळं वारसा हक्काने माझंच आहे. कुणाला विचारायचं आहे? ते हलवाईच्या दुकानावर माशी गेली तर ती विचारते हलवाई दादा थोडीशी सुगंध खूप आलाय जिलेबीचा, थोडीशी चाकून घ्या. नाही, ती बसते आणि म्हणजे थोडासा स्वाद घेऊन निघून जाते. मग ही अशी का स्थिती आहे? म्हणजे मानव परमेश्वराची पहिली पसंत आहे, सर्वात जास्त दिलेले आहे परमेश्वराने. आणि त्याच्यापेक्षा कमी ज्यांच्याकडे आहे ते मात्र सुखी समाधानी आहे. लढाई होत नाही, युद्ध होत नाही, म्हणजे देशच्या देश बेचिराग करून टाकत नाहीत, काही नाही होत. एकदम सुंदर जीवन जगतात. म्हणजे ते आपल्या मूळ स्वभावात आहेत. त्यांचा स्वभाव जो काय आहे परमेश्वरानं दिलेला आहे. म्हणजे एकोप्याने राहायचं, कुणाशी भांडण नाही करायचं, सर्वांची प्रेमाने राहायचं. जो त्यांनी पूर्ण स्वरूप, आजारी पडायचं नाही आहे, रोगी व्हायचं नाही आहे. हे सगळे जे गुणकौशल्य दिलेले आहे ते त्यांचे अबाधित आहे. फक्त जर अबाधित कुणाचे नसतील तर ते मानवाचे आहेत. आणि मानवाचे काय आहेत? तर मानवाची जीवनशैली बिघडलेली आहे. काय झालंय? जीवनशैली बिघडलेली आहे, आहार बिघडलेला आहे. आणि काही आणखीन शास्त्री लोकांनी त्याच्यात आणखीन बिघाड केलेला आहे. आता आहेत आदरणीय तुकाराम मुंडेजी सुधारणा करतायत हळूहळू, आहे की नाही? नाही तर सर्वांनी बिघडवून ठेवलंय. म्हणजे माणसाने तर स्वतःच बिघडवलंय, पण आणखीन काही शास्त्रीय लोकांनी पैसे कमवण्यासाठी आणखीन 100 पट बिघडून ठेवलेलं आहे. दुधामध्ये दूध बनवायला युरिया वापरतात, डिटर्जंट पावडर वापरतात, काय काय कृत्या करतात. आश्चर्य वाटतं की नाही? तर म्हणजे हे आहार बिघडलेला आहे. पहिलं काय बिघडलेलं आहे? जीवनशैली बिघडलेली आहे. सकाळी लवकर उठत नाहीत, रात्री लवकर झोपत नाहीत. जेवणाची वेळ, बसायची वेळ, उभं राहायची बसायची पद्धती, उभं राहायची पद्धती, चालण्याची पद्धती, झोपण्याची पद्धती, काम करण्याची पद्धती, काम करण्याची वेळ. आता नाईटला पण करतात की नाही काम? पॅकेजच्या पॅकेज उपर कामं चाललेले आहेत आणि दिवसभर झोपा करतात, रात्रीचं काम करतात. ही म्हणजे सगळी जीवनशैली बिघडलेली आहे. पाणी पिण्याची वेळ, पाणी पिण्याची पद्धती, खाण्याची पद्धती, खाण्याची वेळ. चावून चावून खातंय का कोणी? वेळ नाही आहे. 5-10 मिनिटात जेवण आटोपतंय बराबर. कधी जेवायला बसला आणि कधी उठला माहीतच नाही, अशी परिस्थिती. म्हणजे हे सगळं जीवनशैली बिघडलेली आहे. जीवनशैली बिघडलेली आहे, आहार बिघडलेला आहे. आणि परमेश्वरानं आपल्याला सर्व काही दिलंय हे आम्ही मानतच नाहीये. म्हणजे विचार बिघडलेला आहे, विचार बिघडलेला आहे. म्हणून सदा न कदा मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, भक्तिस्थान पर जाऊन वाकडं तोंड करून, अगदी हिरमोसलेलं तोंड, बाबा रे माझ्यावर कृपा कर. आता आणखीन काय कृपा करायची? तुम्हाला चांगला देह दिलाय, सर्वात उत्कृष्ट देह आहे की नाही? बाकी सगळे जीवांपेक्षा उत्कृष्ट देह दिलाय की नाही? मानवाचा देह दिलेला आहे. आता आणखीन काय द्यायचं? शक्तिशाली शरीर दिलेलं आहे, बुद्धिमत्ता, ज्ञान, प्रेमभाव, अनंत कोटी दिव्य गुणकौशल्य दिलेले आहेत. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? पण तरी सुद्धा मानव अज्ञानामुळे
आज मंदिर मस्जिद गुरुद्वारामध्ये हिरमुसलेलं तोंड करून बाबा रे माझ्यावर कृपा कर, माझ्या पोरीचं लग्न होऊ दे, माझ्या पोराला ग्रॅज्युएशन चांगल्या मार्काने पास होऊ दे, तुला 11 नारळ चढवेन, है ना. आता नारळ आपण करू शकतो का? नारळ कोणी बनवला? परमेश्वरच बनवू शकतो. मग किती आपण लबाडी करतोय. याचं त्यानेच बनवलेलं त्याला द्यायला म्हणजे फसवतोय त्याला. बरं त्याच्याकडे काय आहे नाही तरी सुद्धा रोज उठसूट रोज सकाळ संध्याकाळ मागायला जातोय आणि म्हणतो माझी मंदिराची फेरी ना एक भर चुकत नाही. तर आपण काय मागतोय तिथे? आपल्याला जर परमेश्वरानं सर्व काही दिलेलं आहे त्याचा फक्त उपयोग करायचा आहे योग्य प्रकारे आणि त्याच्याबद्दल परमेश्वराचे आभार मानायचे. तुम्ही कोणी म्हणाल किंवा मग मंदिर मस्जिद गुरुद्वारा हे भक्तिस्थान का बनवले असा प्रश्न पडेल ना. हे पोपटराव येऊन सांगितलं म्हणे मंदिर मस्जिद गुरुद्वारामध्ये जाऊन तिथे सारखी मागणी करायची नाही आहे. तर मागणी का करायची नाही? तर आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे सर. परमेश्वराने स्वतःकडे काही ठेवलेलं नाही. परमेश्वराची फार मोठी कृपा झालेली आहे. त्याच्याकडे जे काय होतं जो काही खजिना होता तो सर्वच्या सर्व तुम्हाला दिलेला आहे. आता फक्त त्याचा तुम्ही योग्य उपयोग करून आपलं जीवन सफल बनवलेलं आहे. संपन्न थांबा जरा नाश्ता येईल थोडा. सफल बनवलेलं आहे, शरीर सुंदर बनवलेलं आहे, जीवनामध्ये सफलता प्राप्त केलेली आहे. आणि या जर सर्व जे काही आम्हाला तू दिलेलं आहेस त्याच्याबद्दल कोटी कोटी आभार. केवळ आभार प्रकट करण्यासाठी मंदिर मस्जिद गुरुद्वारा भक्तिस्थानं बनवलेली आहेत. आज आहे का कोणी जातोय तिथे आभार मानायला? जातो का कोणी? कारण आमचंच माहीत नाही की आमच्याकडे काय आहे. आमच्याकडं म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आम्ही आहोत. प्रत्येक माणूस हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. परमेश्वरानं फार कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे. त्याने सर्व देऊन टाकले प्रॉपर्टी तुमच्याकडे, पण आम्हाला आज माहीत नाही आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही अज्ञानामुळे मंदिर मस्जिद गुरुद्वारामध्ये जाऊन तोंड वेंगाडून बाबा रे कसंही कर पण माझ्या पोराला तेवढं ग्रॅज्युएट करून टाक. आता तो काय करणार बिचारा? त्यांनी त्या मुलाला सर्व बुद्धिमत्ता ज्ञान गुणकौशल्य सगळं दिलेलं आहे. परमेश्वराकडे एवढं सुद्धा काही नाही आहे तरी सुद्धा आम्ही अज्ञानामुळे ते मागायला जातो. तर तिथे आपण उत्सव करतो की नाही? भंडारा करतो, उत्सव करतो, नाच गाणे करतो, भजन पूजन करतो. ते कशासाठी करतो ते पण आम्हाला माहीत नाही. तर परमेश्वराला सिद्ध करून दाखवायचं आहे की बाबा रे तू आम्हाला जे काही वैभव दिलेला आहे हे मानव शरीररूपी वैभव दिलेला आहे, भंडार भरलेला आहे. त्या वैभवाचा फायदा घेऊन आम्ही आज तुझ्या पुढे आनंदाने नाचत आहोत आणि आनंद साजरा करत आहोत. याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. जर तुम्ही असा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला परमेश्वरानं दिलेल्या या शरीराची किंमत कळेल. आज काय तुम्ही सारखंच मागायला जाताय, उठसूट मागायलाच जाताय आणि वरून आणखीन लाच देऊ करताय. 11 रुपयाची माळ घालेल, 101 रुपयाची माळ घालेल. आता हे सर्व निर्माण त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्याला बसवायला निघाला है ना, तेव्हा बसवणं सोडा. आता हे का झालंय तर मी सांगितलं आपल्याला पूर्ण स्वरूप शरीर जे दिलेलं आहे ते आज आपण हरवून बसलेलं आहे. पूर्ण स्वरूप आणि पवित्र शरीर दिलेलं आहे. सर्व जीवांमध्ये उत्कृष्ट शरीर दिलेलं आहे. सर्व जीवांमध्ये उत्कृष्ट शरीर दिलेलं आहे. हे आपलं भाग्य आहे आणि ते भाग्य त्याचा लाभ घेऊन आम्ही आमचं वैभवशाली जीवन बनवलेलं आहे. त्याच्याबद्दल आभार प्रकट करण्यासाठी रोज मंदिरामध्ये जायचंय. मंदिरामध्ये जायचं नाही असं नाहीये. तर कुणीतरी गरज चुकीचा अर्थ घेईल म्हणजे तो आला पोपटराव आला होता म्हटला मुंबईवरनं,
तू म्हणला मंदिर मस्जिदमध्ये कशाला जायचंय? जायचंय, पण केवळ आभार प्रकट करण्यासाठी जायचं, तिथे मागायसाठी जायचं नाहीये. परमेश्वर बिचारा हसत राहतो, म्हणतो काय अनाडी माणूस आहे, त्याला सर्व त्याच्या खिशात आहे आणि तो शोधतोय बाहेर, माझ्याकडे मागत बसतोय. काही मागायची गरज नाहीये, त्यांनी सर्व दिलेलं आहे, त्याचा फक्त लाभ घेण्यासाठी. मग आपल्याला आता काय करायचं? मग आपली जीवनशैली बिघडली, आहार बिघडलाय, विचार बिघडलाय, श्रम बिघडलाय, श्रम म्हणजे व्यायाम बिघडलाय. तर आत्ता आपल्याला परमपूज्य गुरुदेवजीने जो मार्ग दिलेला आहे, आपल्याला आपल्या ताकदीची म्हणजे ज्ञान होण्यासाठी जी आपल्याला साधना दिलेली आहे, योग साधना, ती आता तुम्ही म्हणजे मी अनिलजींचा आभार मानतो की त्यांनी ती जिवंत ठेवून एवढ्या लोकांना इथे संघटित करून म्हणजे त्याचा फायदा घेण्यासाठी किंवा ती साधना करून तुम्हाला आपल्या शक्तीचा, आपल्या गुणवत्तेचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या बुद्धीचा, आपल्याकडे असलेल्या प्रेमभावाची जागरूकता करून देणं, जाण करून देणं, याचा प्रयत्न करतात. त्याच्याबद्दल पतंजली योगपीठच्या मार्फत मी त्यांचे आभार प्रकट करतो. त्यांनी चालू ठेवलाय. आज गेली 15, 16, 20 वर्ष पासून मी येतो बघतो, पण त्यांचा हा प्रयत्न चालू आहे. मागे कुठे शाळेमध्ये होतो, चालू आहे. वेस्टमध्ये शाळेमध्ये तिकडे पण चालू आहे. आणि लोकांना संघटित ठेवून हे कार्य चालू ठेवलंय, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. तुम्हाला जे करण्यासारखं आहे ते तुमच्याकडून करून घेऊन शरीराची हालचाल झाली पाहिजे. ती कशी करायची त्याला फारसा नियम कानून वगैरे बघत बसू नका. असं कसे केलं तर हालचाल झाली पाहिजे. माणूस म्हातारा कशात होतो? म्हातारपण सुरू कुठं होतं माहिती आहे तुम्हाला? म्हातारपण हिथून खुब्यातून सुरू होतं. तिथून सुरू होतं. मग पहिलं तुम्हाला चालायला येत नाही, उठायला येत नाही, बसताना त्रास होतोय. कुठून होतोय? इथून होतं की नाही? खुब्यातून सुरू होतो आणि मग तुम्ही हळूहळू चालायला लागता. बसायला तर म्हटलं तर तो म्हणजे दोन मान लागते. अरे धर बाबा, म्हणजे बसताना उठताना धरायला लागते. म्हणजे म्हातारपण कुठे सुरू झालंय? तिथून सुरू झालं, खुब्यातून. आणि हे का झालं? तर त्या खुब्यांची हालचाल नाही आहे. जंग पकडला तिथे. आता बघा, दगड कित्येक दिवस पडला असता एखादा खाली आणि तिकडे पाणी असलं तर 5-7 महिन्यांनी किंवा वर्षांनी उचलला तर काय निघतं तिकडे? काय निघतं? काहीतरी आळ्या किडे वगैरे निघतात की नाही? मग तसंच होतंय आपलं की आपण हालचाल करत नाहीये. आणि ती हालचाल होण्यासाठी अनिलजी तुम्हाला प्रयत्न करतायत आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करताय. हे परमेश्वर बघत असेल, तो सुद्धा आनंदी होत असेल. समजलं? तो सुद्धा आनंदी होत असेल की कुणीतरी माझं मी दिलेलं शरीर चांगला राहावं म्हणून प्रयत्न करतो. परमेश्वरानं शरीर तर दिलेलं आहे, पण स्वतः प्राणरूपाने येऊन त्या शरीराचं कार्य करतोय. आणि आम्हाला मात्र विश्वास नाहीये की ते म्हणजे आजारी पडतंय. आजारी पडू शकत नाहीये. आणि आजारी असेल ते आजारातून बाहेर आलं पाहिजे, हा विश्वास आपल्याकडे निर्माण झाला पाहिजे. आणि तो निर्माण कधी होईल? जेव्हा अशी अनिलजी सारखी आमचे योग शिक्षक वगैरे आपले जे प्रयत्न करतायत त्या लोकांनी आटोकाट प्रयत्न करून घराघरापर्यंत ही हालचालीचा जो प्रयोग आहे, म्हणजे योग साधनेचा प्रयोग आहे, तो घराघरापर्यंत नेला पाहिजे. म्हणजे हरिद्वार से हर द्वार तक ही योगची गंगा पोचवली पाहिजे. आणि आपली हालचाल वाढवून आपलं शरीर आरोग्य संपन्न ठेवलं पाहिजे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपला एकच उद्देश असला पाहिजे की शेवटच्या क्षणापर्यंत मला तांब्यावर पाणी सुद्धा कोणाकडून घ्यायची गरज पडली नाही पाहिजे, असं शरीर ठेवायचंय. आणि जाता जाता म्हणजे परमेश्वराला सुद्धा आनंद वाटेल. आता मी पूर्ण मुंबईमध्ये फिरतोय, परमेश्वर आनंदी आहे किंवा मी दिलेल्या शरीराचा चांगला उपयोग होतोय, नाही का? आणि कोणीतरी एखाद दिवस बोलेल, अरे ते पोपटराव योग शिकवणारे
गेले दुपारी. म्हणलो कमाल आहे, सकाळी तर एवढे जोरजोरात डान्स करत होते. मग हे सार्थक झालं, परमेश्वराने दिलेल्या शक्तीचं सार्थक झालं. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही धावत राहिला, पळत राहिला, चालत राहिला, नाच करत राहिला आणि आनंदाने जगला. त्या ठिकाणी परमेश्वराला तुमचा हेवा वाटेल की अरे मी दिलेलं वैभव याने खऱ्या अर्थानं त्याचा वापर केला. मग ही जी हालचाल आहे, ज्याही पद्धतीने तुम्ही हालचाल करा. आता आमच्याकडे संभाजी पार्कमध्ये 100-150 लोकांचा ग्रुप आहे. तो वाटेल तसे इकडे तिकडे व्यायाम करतात. मी त्याला सुद्धा सांगतो उत्कृष्ट चाललंय तुमचं, मस्त चाललंय एकदम, असंच चालू ठेवा. 85 वर्ष, 90 वर्ष, 95 वर्ष उड्या मारतायत सगळे, काही त्यांना आजार होत नाही, काही नाही. त्यांचं म्हातारपण आता नाही आहे, म्हणजे त्यांचे खुबे चांगले आहेत, गुडघे चांगले आहेत, त्यांचं पोट चांगलं आहे, त्याच्यामुळे त्यांना आजार होत नाही. नाहीतर आता बघा काही सारखं करतात, डोकं दुखते सारखं, केस गळतायत, डोकं दुखतंय, अर्धशिशी होते, घसा दुखतोय, दात पडले. आता माझ्या बघा 77 वर्षाला दात नाही पडले आणि अजून 50 वर्ष पडणार नाही. ही गॅरंटी कशाची आहे? हालचालीची आहे. मुवमेंट, लेस मुवमेंट. आज जर काही ह्या धर्तीवर कारण असेल, या बिघाडाचं, भांडणाचं, भ्रष्टाचाराचं, मिलावटचं, काळाबाजारीचं, युद्धाचं, हे सगळं कारण काय आहे? तर मुवमेंट कमी असल्यामुळं ऑक्सिजनची मात्रा, जी परमेश्वर स्वतः वायू प्राणरूपाने येऊन आमच्या शरीराचं संचालन करतोय, स्वतः संचालन करतोय, त्याच्यावर विश्वास नको का ठेवायला? त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. नाहीतर आता इकडनं कोणीतरी चालला असला 60 वर्षाचा, आपला हातावर टाकून हळूहळू चाललाय. काय बाबूराव कसं काय नाही, आता काय 60 झाली, वाट बघतोय कधी बोलावून अरे आम्ही इथं 77 वर म्हणतोय, अजून 50 वर्ष आम्हाला काय होत नाहीये आणि हे 60लाच चालले, वाट बघतायत म्हणजे कधी बोलावा येतोय. हे कशामुळे झालं? तर आपल्या शरीराची हालचाल न झाल्यामुळे आपलं पोट बिघडलं आणि आपण जो काही चटणी भाकरी दाल रोटी खातोय त्याचं पाचन ठीक नाही झालं आणि पाचन ठीक न झाल्यामुळे आपल्या शरीराला सप्लाय नाही झाला बरोबर आणि मग आपलं रक्त कमी पडलं आणि त्या रक्तामध्ये तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन आहे. तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन आहे. हे हिमोग्लोबिन सर्वांना माहित आहे. रक्त चेक केलं का कोणी ब्लड चेक केलं की नाही? मग त्याच्यात पहिलाच आयटम असतो हिमोग्लोबिन किती आहे की नाही? तर कुणाचं किती निघालं? कुणी आहे का चेक केलं? पहिलाच आयटम राहतो हिमोग्लोबिन किती आहे. 12, 8. कुणाच्या 8 आहे? किती आहे सांग, काय हरकत नाही हो. 10 आहे. आणि कुणाचं आहे? हे हिमोग्लोबिन म्हणजे सर्वात महत्वाचा जर काही आयटम असेल आपल्या शरीरामध्ये, आजार निर्माण होणं, 60ला म्हातारपण येणं, या सगळ्याचं कारण काय आहे? तर आमच्या शरीरामध्ये तांबड्या पेशीमध्ये जो हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन कमजोर आहे. काय कमी आहे बोला? हिमोग्लोबिन कमजोर आहे आपलं. ते महिलांसाठी 14च्या वर पाहिजे. हिमोग्लोबिन महिलांसाठी 14च्या वर पाहिजे आणि पुरुषांसाठी ते 16च्या वर पाहिजे. तर आम्हाला आजार होणार नाहीये, आमच्या शरीरामध्ये कमजोरी येणार नाही, अर्धशिशी होणार नाही, डोकेदुखी होणार नाही, चष्मा लागणार नाही, ऐकण्याची मशीन लावायला लागणार नाही, दात पडणार नाहीयेत. कुठे आता गाई म्हशी मेल्या तर दात पडलेले असतात तर मग इथून आपल्याला कळत नाही की आपले दात कसे काय पडतात. तर आपले दात पडतात म्हणजे आपल्याला कमी हालचाल असल्यामुळे आपलं पाचन बिघडलेलं आहे. पाचन, शोषण आणि विसर्जन
हे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा बिघडलेलं आहे. सर्व शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी मल जमा झालेला आहे, जॉईंटमध्ये मल जमा झालेला आहे. त्याच्यामुळं रक्तप्रवाह बरोबर होत नाही संपूर्ण शरीरात, आणि मग प्रत्येक शरीराच्या एका एका अंगाला जे काही पोषक पाहिजे तत्व ते पोचतच नाही आहे. ते त्याच्यामुळं आपले अंग बिघडले. मला सुद्धा चष्मा लागला होता, 8वी इयत्तेत चष्मा लागला. आता 60 नंतर तो गेला असं डॉक्टर सांगतात का? डॉक्टर सांगतात मरेपर्यंत चष्मा लागणार, कॅटरॅक्ट झाले, आता ऑपरेशन करा. काही करायची गरज नसते. तुम्ही फक्त तुमची हालचाल चांगली ठेवली, भरपूर हालचाल, वेगवेगळ्या प्रकारे हालचाल चालू ठेवली तर आपलं पाचन ठीक राहील. बाहेर पडलं पाहिजे घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि मातीचा स्पर्श झाला पाहिजे. चपला शूज घालून नाही, मातीचा डायरेक्ट स्पर्श झाला पाहिजे. अर्धा तास, किमान अर्धा तास रोज मातीचा स्पर्श करून बघा. तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये आता जे आरोग्य आहे त्याच्यात 50% आरोग्य सुधारलेलं तुम्हाला दिसेल. मातीचा स्पर्शच नाही होत. पाण्याचा स्पर्श घरात टब ठेवून, टबामध्ये पाणी ठेवून थोडा वेळ बसा तिथे पाण्यात पाय सोडून बघा, 1-2 महिन्यात काय फरक पडतोय. जरा घरातून बाहेर पडा, सूर्यप्रकाश असो नसो. अरे आता बाहेर लाईट लावल्यात का? लाईट लावल्यात का? पण प्रकाश आहे की नाही? म्हणजे सूर्य असल्याशिवाय प्रकाश आहे का? सूर्य असल्याशिवाय प्रकाश आहे का तो? आता थोड्या वेळाने अंधार होईल तेव्हा सूर्य नसेल म्हणून अंधार पडला. मग तुम्ही काळजी करायची नाहीये की आता कुठं सूर्य आहे, मग कुठं सूर्यकिरणे घ्यायला जायचे, असं नाहीये. सूर्यकिरण आहेत म्हणून तर प्रकाश आहे, अन्यथा अंधार झाला असता. म्हणून तुम्ही सूर्यप्रकाश असो किंवा नसो 15-20 मिनिट, अर्धा तास बाहेर फेरफटका मारलाच पाहिजे. या 3 गोष्टी ज्या आहेत ना, त्याला कोणत्याही प्रकारची ऑप्शन नाही आहे, पर्याय नाही आहे कुठला, त्या कराव्याच लागतील तुम्हाला. अर्धा तास जमिनीचा स्पर्श, अर्धा तास पाण्याचा स्पर्श आणि अर्धा तास बाहेर मोकळ्या हवेत. मग ती सूर्याची किरणे असोत नसोत ती मिळणारच आहेत तुम्हाला. आता सतत काय अशी परिस्थिती असते का? सतत अशी नसते परिस्थिती. कधीतरी सूर्यप्रकाश असतो तेव्हा पण ती पद्धत मोडायची नाहीये, चालू ठेवायची. रोज बाहेरून फेरफटका मारायचा. तर आपलं आरोग्य चांगलं राहील, आपलं पाचन चांगलं राहील, रक्त बराबर बनेल आणि हिमोग्लोबिन जो आहे तो तुमचा 14 आणि 16च्या वर राहील. मग मात्र आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचं दुखणं फुटणं होणार नाहीये. सगळे अंग परमेश्वराने व्यवस्था बनवल्याप्रमाणे कार्य करतील. परमेश्वराने योजना बनवलेली आहे त्याप्रमाणे कार्य करतील. आज आमचे करत नाहीत मानवाचे, पण बाकी सगळ्या जीवांचे करतात. त्याच्यामुळे ते आनंदात आणि मस्त जीवन जगतात. आम्ही मात्र आजारी पडतोय. तर आजाराचं कारण काय समजलं? आपली हालचाल कमी आहे. काय झाले? हालचाल कमी झालेली आहे. त्याच्यामुळं आपलं पाचन ठीक नाहीये. पाचन ठीक नसल्यामुळं रक्त बराबर बनत नाही आणि रक्त बराबर न बनल्यामुळे आपलं हिमोग्लोबिन जे सर्वात महत्वाचा आयटम आहे आपल्या जीवनामध्ये तो आपला कमजोर आहे. त्याच्यामुळं शरीराला ऑक्सिजन मिळत नाहीये आणि त्याच्यामुळं आपलं शरीर म्हणजे 240 व्होल्टेज पाहिजे. आता आपली वॉशिंग मशीन घरात आहे, तिला तुम्ही 40 व्होल्टेजवर चालवाल का? चालेल का 40 व्होल्टेजवर? तिला 240 व्होल्टेज लागेल की नाही? मग तसंच आपलं हे मशीन 240 व्होल्टेजवर चालणार आहे. तेव्हा त्याचं 240 व्होल्टेज निर्माण करण्याची व्यवस्था परमेश्वराने दिलेली आहे शरीरामध्ये. पण त्याच्यासाठी काय आहे? प्राण ऊर्जा, इलेक्ट्रिक सप्लाय 240 व्होल्टेज पाहिजे. तो कधी येईल? जेव्हा तुमचं हिमोग्लोबिन म्हणजे पाचन ठीक होईल, रक्त वाढेल आणि हिमोग्लोबिन 14 आणि 16 होईल, तेव्हा मात्र आपल्याला शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी कमी पडणार नाही आहे आणि आपण आजारी पडणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत. मला सुद्धा बघा वयाच्या 50ला थ्रोट कॅन्सर झाला होता. जबडा कापायला सांगितला होता. 660 शुगर होती. दोन्ही गुडघ्यांचे कार्टिलेज गेले होते.
मी 5 वर्ष उभा राहू शकत नव्हतो, उभाच राहू शकत नव्हतो. आणि डॉक्टरने ते सांगितलं तुम्ही हे नी रिप्लेसमेंट करून घ्या, हा जबडा कापून घ्या, नाहीतर तुम्ही 55च्या पुढे जगणारच नाहीये. मी म्हटलं मला काही होणार नाही, काही काळजी करू नका, पण तोडफोड नाहीये. परमेश्वराची इच्छा काय आहे? 1 पीस दिलाय, 1 पीस दिलाय, कुठल्याही भाड्याशिवाय दिलाय. भाडं बिडं काय नाहीये, फुकट वापरायला दिलाय. 100 वर्ष वापरा आणि 1 पीस वापस द्या. इंटरनल चेंज अलाउड नाहीये. भाड्याने घर घेतात तेव्हा असं ऍग्रीमेंट असतं ना, नो इंटरनल चेंज. इंटरनल चेंज नाही. तसं आपल्या शरीरात सुद्धा परमेश्वराची अट आहे. 1 पीस दिला, 1 पीस वापस करायचा आहे. पण आपण ऐकतोय का? काय झालं की लगेच ऑपरेशन करतोय. तर त्याची गरज पडत नाहीये. 99% ऑपरेशनची गरज नाही. फक्त ऑक्सिजन बरोबर पाहिजे, पुरेसा ऑक्सिजन, आणि त्याच्यासाठी पुरेसं हिमोग्लोबिन, आणि त्याच्यासाठी पुरेसं रक्त, आणि त्याच्यासाठी पुरेसं पाचन तंत्र स्वस्थ पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्याला हालचाल पाहिजे. मग ती कशाही पद्धतीनं करा, कशाही इकडे तिकडे हे करा, चालेल, पण हालचाल करा. बिना हालचाल घरात तुम्ही बसला की तुम्ही कामातून गेला. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जंग पकडायला लागला, आळ्या किडे वगैरे तिकडे बनायला लागले, आणि मग ते तुमची सर्व शक्ती खाऊन जाणार आहे, आणि मग तुम्ही म्हातारे होणार. म्हणजे परमेश्वरानं 400 वर्षाचं शरीर दिलंय, 100 वर्ष बालपण आहे, 200 वर्ष युवावस्था आहे, 300 वर्ष प्रौढावस्था आहे, आणि 400 वर्ष म्हातारपण आहे. आपल्याकडे काय झाले, 400 वर्षाचं जे हे स्टेटस आहे ते 60 मध्येच गुंडाळलंय. 15 आहे की नाही, 15 20 पार तर कोणी 80 जगतोय, कोणी 90 जगतोय. पण बालपणाच्या पिरियडमध्ये सगळं खतम करून टाकतात. आणि वरून बोलतात आता काय झालं, सगळं पोराबाळाची लग्न झाली, रांकेला लागली, आता काय वाट बघतोय कधी बोलावा येतोय तो. तर असं नाही आहे. परमेश्वरानं ज्या उद्देशानं आपल्याला शरीर दिलेलं आहे त्याचा सर्वतोपरी उपयोग करून सुंदर समाज बनवायचा आहे, सुंदर जीवन बनवायचे आहे, सफल संपन्न जीवन बनवायचे आहे. तर तुम्हाला पुण्य लाभेल, आणि पुढच्या वेळेस सुद्धा माणसाचा जन्म मिळेल. नाही तर आत्ता जर गडबड केली, तोडफोड केली, तर मग मात्र शक्यता कमी आहे. समजलं? लक्षात ठेवा. म्हणून कपालभाती जास्त करा. मी 10,000 करतो कपालभाती, 10,000 रोज करतो कपालभाती. समजलं? तेव्हा मी आज 77 वर्षाला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. 25 वर्षात एक गोळी पण घेतली नाही. इकडे दुखतंय तिकडे दुखतंय वगैरे वगैरे काही नाही आहे. समजलं का? आणि मी जेवढ्या क्रिया करतो तेवढ्या 40 वर्षाची सुद्धा करत नाहीये. जेवढं अंग वागतं, आता मी बघितलं तुम्ही असं थोडंसं करताय, पुढे जात आहे ना. आता बघा, असं करून बघा, असं करून बघा, कोण कोण करताय. असं असं करून बघा, होतंय. असं गुडघे बघा माझे टेकलेत खाली, वर असेच राहिले, असे 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 कुठपर्यंत करणार. असे 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 जाऊ द्या ना सर, असे असे जाऊ द्या ना. आणि मग असं वाकून बघा, जाम झालंही नाही. खोलिए इसको. हे म्हातारपणाचं लक्षण आहे. समजलं का? शरीराची हालचाल बरोबर झाली पाहिजे. म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये आपल्याला करा बटरफ्लाय. ही जर आकडण काढायची असेल, आकडण शरीरातली, मग ती मानेची आकडण असू दे, नाहीतर खांद्याची असू दे, ह्याची असू दे, शरीरात कुठेही आकडण असू दे, ती निघणार आहे या बटरफ्लायने. आणि सर्व प्रकारचे आजार बरे होणार आहेत. फक्त जास्त करायचं आहे. म्हणजे 50 वेळा 25 वेळापासून सुरुवात करून 50 वेळा, 100 वेळा, 200 वेळा, 500 वेळा,
शरीरात कुठेही आकलन राहणार नाहीये, गॅरंटी देतो मी तुम्हाला, स्टॅम्प पेपरवर लिहून गॅरंटी देतो. तुम्ही जर हे 500 वेळा केलं असं तर तुमच्या शरीरात कुठेही आकलन राहणार नाही. ऐका, आकलन राहणार नाहीये, समजलं का? म्हणून तुम्ही बटरफ्लाय जादा करायचे आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा पुरेशी होणार आहे, वाढणार आहे. तुम्हाला काही हे बघा, साधी भाजी भाकरी खाऊन, चटणी भाकरी खाऊन आपल्या शरीराच्या सर्वच्या सर्व गरजा भागतात. पण आम्हाला शातीर लोकांनी लबाडीने फसवून टाकलेलं आहे. प्रोटीन कमी आहे, प्रोटीनसाठी हे घ्या, ए विटॅमिन कमी आहे हे घ्या, है ना, B12 कमी आहे हे घ्या. बाकी जीव काय घेतात का? B12च्या गोळ्या, ओमेगा 6च्या गोळ्या बिळ्या काय घेतात का? मच्छर काय घेतोय का? नमक खातात का? नमक पुरी खातात का? पण आम्हाला बघा शातीर लोकांनी काय केलंय, शेंदा नमक खा, आयोडाईन नमक खा. अरे ते नमकच खात नाहीये तरी त्यांचं थायरॉइड वाढलं का? आमचं थायरॉइड वाढतंय. थायरॉइड वाढण्याला दुसरं कारण आहे, नमक आपल्या जेवढे अन्न आपण जो आहार घेतोय त्या आहारामध्ये पुरेसं नमक दिलेलं आहे आणि ते आपल्या शरीराकडून अवशोषित होईल. पण ते का होत नाही? तर आमची हालचाल कमी आहे, ऑक्सिजनची लेवल कमी आहे. ऑक्सिजनची लेवल कमी असल्यामुळे ते शोषलं जात नाहीये आहारातून. नाहीतर सगळे सांगतात तूप खाल्लं पाहिजे, सांगतात की नाही तूप खाल्लं पाहिजे. आता ऐका हो जरा, नंतर बोला, थोडा वेळ आहे आमच्याकडे. तूप खाल्लं पाहिजे, बदाम पिस्ते खाल्ले पाहिजे. हत्ती काय खातो? हत्ती काय खातो? बदाम पिस्ते खातो, दूध पितो, तूप पितो. मग त्याच्याकडे कुठून गवत खातो? गाय गवत खाते, ही दूध देते, त्याच्यातून तूप बनते. मग आम्ही घास खाल्ला तर नाही होणार का? आम्ही तर त्याच्यापेक्षा जास्त खातो, चांगलं ज्वारी बाजरी गहू तांदूळ खातो की नाही, त्याच्यातून सुद्धा व्यवस्था आहे. पण आज आमची हालचाल कमी झाल्यामुळे, आमचं पाचन बिघडल्यामुळे, आमचं पोट बिघडल्यामुळं आम्हाला त्या क्षमतेला आम्ही जाऊ शकत नाहीये. नाहीतर चटणी भाकरी खाल्ली तरी आम्हाला कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही, काही कमी पडणार नाही. नमक कमी पडणार नाही, त्याला आयोडाईन नमक खायची गरज नाही, शेंदा नमक खायची गरज नाही. तुम्ही फक्त पोट चांगलं ठेवा. काय चांगलं ठेवा? पोट चांगलं. हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. हे कोण आहे? मोदी सरकार. आणि मोदी सरकारने बघा तिकडे जर दिल्लीला चांगलं काम केलं तर गाव खेड्यामध्ये काही समस्या येईल का? मोर्चा काढायला लागेल, भूक हडताल करायला लागेल, काय करायला लागणार है ना? म्हणजे खुशाल राहील की नाही सगळं? म्हणजे आपलं हे मोदी सरकार. आणि मंत्री कोण आहे? किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस, ओव्हरी हे सगळे मंत्री आहेत. खाऊन खाऊन सुस्त झाले, खाऊन खाऊन सुस्त झालेले. त्याच्यामुळे ते कामच करीना झाले. मग त्यांना आता हलवलं पाहिजे, त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे. पडेगा दबाव दिखेगा प्रभाव. दबाव पडला पाहिजे. आता तो दबाव टाकायला बघा साधा आहे, टाकला पाहिजे, इथं पडलं गेलं पाहिजे असं तर दबाव पडेल मंत्र्यांवर. मंत्री खाऊन खाऊन सुस्त झाले, त्यांना छोड के आता माझं 77ला होतंय तरी तुमचं होत नाही. आता बघा, नाही आवाज येतोय, आवाज येतोय बघा. तुम्ही कुणी असं उचलू शकता का? बघा आता मी तर 77, पण 77चा म्हातारा नाही, 77चा युवक आहे. आणि आता इथे बसायला पाहिजे तुम्ही असं स्वतःला उचलून दाखवा. हा आवाज आहे माझा चांगला. कॅन्सर झाला होता तेव्हा आवाज बंद झाला होता.
आता आवाज मोठा झाला. परमेश्वरला माहित होतं की याला सर्व मुंबईमध्ये फिरायचंय. स्पीकर घेऊन कुठे फिरणार. चला आणि असं पद्मासन लावायचं. बघा लावून कोणी हात लावून आलं तरी मेहरबानी. हात लावून झालं तरी बरं. ठीक आहे का. हे काय काय अवघड नाही बघा. काय नाही कडकी बिडके काय नाही. कडकेने दाखवा ना. आपण जर स्वतःला उचलू शकत नाही परिवाराला कसं उचल नाही का. ह्याचं कारण समजलं. काय कारण समजलं. पोट चांगलं नाहीये. हालचाल कमी आहे. हालचाल लेस मुवमेंट आणि परिणामी लेस ऑक्सिजन. पाचन तंत्र बिघडलं. पाचन तंत्र बिघडलंय. त्याच्यामुळं आपल्या शरीराच्या आपलं शरीर 37 ट्रिलियन सेल्सचं बनलेलं आहे. 37 ट्रिलियन सेल्सचं बनलेलं आहे शरीर. म्हणजे मायक्रो लेवलच्या सेल आहेत. ह्या एक केस बनला ना एक केस ह्याच्यामध्ये कोट्यावधी सेल्स आहेत. मायक्रो लेवलच्या सेल्स आहेत. जर तुमच्या डोळ्यामध्ये कॅटरॅक्ट होत असेल तर आय सेल्स कॅरेक्टरलेस आहेत. कसे आपण म्हणतो ना हा कुठे कुणाकडे तरी आपण बोट दाखवतो म्हणतो हा ना कॅरेक्टरलेस आहे. याची नजर चांगली नाही. पहिल्यांदा आपले काय काय कॅरेक्टरलेस आहे ते बघा. डोळ्यात चष्मा येतोय डोळ्याचे सेल्स कॅरेक्टर आहे. कानात मशीन लागली आहे कानाचे सेल्स कॅरेक्टरलेस आहे. हार्टची समस्या होते हार्ट सेल कॅरेक्टरलेस आहे. दमा अस्थमा झाला लंगचे कॅरेक्टरलेस आहे. किडनी फेल झाली किडनीचे सेल कॅरेक्टरलेस. लिव्हर बिघडला फॅटी लिव्हर झाला लिव्हर श्रिंक झाला म्हणजे लिव्हरचे सेल कॅरेक्टरलेस आहेत. काय काय कॅरेक्टरलेस आहेत. टोटली 37 ट्रिलियन सेल्स कॅरेक्टरलेस आहेत. आज त्यांना कॅरेक्टरमध्ये आणायचं आहे. कसं हालचाल करून मुवमेंट मग ती कोणत्याही प्रकारची असू द्या. त्याच्यासाठी सतत अनिलजींचे आभार माना. इथं जेवढे योग शिक्षक हे कार्य करतात त्या सगळ्यांचे हमेशा आभार माना. आणि आपल्या आडोस पडोसने जे लोक असतील त्यांना बाहेर खेचून आणा. पुण्य लावेल पुण्य मिळेल तुम्हाला. कारण ते म्हातारपणापासून वाचतील. म्हातारपण इथून सुरुवात होते बघा. पहिलं खुऱ्यातून म्हणजे उठायलाच येत नाही. आता बघा मला काय होत नाही. काही प्रॉब्लेम येत नाही. हा बरं तुम्ही ते व्यायाम करायला गेला तर इथं गुडघा येतोय का. असे असे करतात पाय झाडतात असे बघा. आरामात येतात. त्याला हालचाल पाहिजे आणि पोट चांगलं झालं. मोदी सरकारचं काम बरोबर आहे. मंत्री बिघडलेत सगळे. इथे आता तुम्ही हे बघा खाली बसलो. तुम्ही धडपडला असेल तर उठाल खाली बसाल. तुम्ही असे बसला घ्या पुन्हा उठायचं नावच घेऊ शकता. हे कशामुळे हालचाल पुरेशी हालचाल शरीराची पुरेशी हालचाल पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण घरातून बाहेर पडतो. मग त्याच्यासाठी जे हे लोक प्रयत्न करतात त्यांचे सतत आभार मानले पाहिजे. समजलं. आता मला
विश्वास झाला की नाही तुम्हाला? अजून 50 वर्षे काय होत नाही, होऊ शकतं, काय हरकत नाही. मला एकाने विचारलं, मी म्हणतो की परमेश्वराने जेवढं आयुष्य दिलेलं आहे, निश्चित केलेलं आहे प्रत्येकाचं, तेवढंच जगणार आहे. बरोबर आहे म्हणलं. मग म्हणले तुम्ही 100 कसं काय म्हणताय? म्हणलं कदाचित माझं 150 असेल, कारण 400ची मर्यादा आहे. तुम्ही विसरला म्हटलं. माझं कदाचित 150 पण असेल किंवा 250 पण असेल, ते त्याप्रमाणे होणार म्हटलं. काय काळजी करू नका. तुला कशाला म्हणलं काळजी करतो? तुम्ही 100 कसे काय बोलता? हां, तर हे बघा, आपल्याला आपल्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. मग ती कोणत्याही प्रकारे करा, काही हरकत नाही. समजलं? काही हरकत नाही. ती मग म्हणजे आता माझ्यासारखा युवा करतोय म्हणून तुम्ही तसं करा असं मी म्हणणार नाही. आता हे बघा, हे असं पाठी उठत नाही. हे बघा, असं झालं. तुम्हाला सर्वांगासन करायला सांगितलं तर असे का? अरे असं उठायला पाहिजे की नको? म्हणून सगळ्यात काय, जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर काय घ्यायचे समजलं? आपलं हे मोदी सरकार बरोबर काम करणारं पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय पाहिजे? हालचाल पाहिजे. शरीराची सर्व अंगाची हालचाल पाहिजे. मग मात्र आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि त्याच्यासाठी 2-3 गोष्टी आणखीन सांगतो. बघा, ऐका, संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेवण करायचं नाही. संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्या शरीरामध्ये जठराग्नी नसतो, जठराग्नी नसतो. त्याच्यामुळे जो कोणी सूर्यास्तानंतर जेवणार तो आजारी पडणारच. त्याच्या शरीरावर अनेक प्रकारे म्हणजे डोळ्यात चष्मा येणार, ब्रेन कमजोर होणार, थायरॉइडची समस्या येणार, हार्ट कमजोर होणार, लंग्स कमजोर होणार, शरीरामध्ये स्टोन बनणार, गाठी बनणार, फायब्रॉइड्स बनणार, सिस्ट बनणार, हे सगळं होतं. कारण नाही, काही असू दे, सूर्यास्तानंतर जेवण केलं तर त्यांनी आजारच निर्माण होणार आहे. म्हणून सूर्यास्तानंतर जेवण नाही करायचं. आता पाळायचं तर पाळा, आणि सकाळी 9च्या आत जेवायचं नाही. म्हणजे ह्या एवढा नियम जर पाळला तर आपलं मोदी सरकार बरोबर काम करणार आहे. भूक हडताळ करायची, काय करायचं? आता उपोषणाला बसले की सुधारतात ना मंत्री. उपोषणाला कोणी बसले की जातात, त्याला मनवायला जातात की नाही? तसं आपण जर भूक हडताळ केला रोज सूर्यास्तापासून ते सकाळी 9 पर्यंत, तर आपल्या शरीराची शुद्धी राहील. आपल्या शरीरामध्ये अपचन होणारी जी गंदगी आहे ती गंदगी होणार नाही आहे, आणि आपलं शरीराची शुद्धी राहील. आपल्या शरीराचा एक एक अंग, मग तो हार्ट असेल, लंग्स असेल, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रस, ओरी, याच्यामध्ये कचरा निर्माण होणार नाही. आता तो कचरा निर्माण होतोय का? तर आम्ही संध्याकाळी 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 12 वाजता जेवतो, आणि ती फक्त गंदगी निर्माण होते. आणि ती गंदगी साफ करता करता ब्रेन बिचारा थकून जातो. मग तुमचं आरोग्य कुठून सांभाळणार? त्याच्याकडे शक्तीच राहत नाहीये शरीराचं आरोग्य सांभाळायला. सर्व शक्ती कुठे गेली? रात्री अपचन झालेल्या अन्नाची गंदगी बाहेर काढायला. म्हणून असं करू नका. रात्री सूर्यास्तापासून सकाळी 9 वाजेपर्यंत जेवण करू नका. उशिरापर्यंत 9 वाजेपर्यंत जेवला नाही की सगळं जे काही शरीर परमेश्वराने व्यवस्था बनवलेली आहे, जे काही बचाकुचा असेल ते सगळं वापरलं जाईल आणि शरीराची शुद्धी होईल. आणि मग फ्रेश 9 वाजता तुम्ही जेवण करा, पोटभर जेवण करा. जे काही तुम्हाला गरिष्ठ खायचे ते खा. चटणी भाकरी खाल्ली तरी सुद्धा तेवढंच पोषण मिळणार. काही काळजी करू नका.
म्हणजे आम्हाला काय ते बदाम कुठून खायचे, पिस्ते कुठून खायचे, अक्रोड कुठून आणायचे, तूप कुठून आणायचं, काही गरज नाही आहे. चटणी भाकरी खा. फक्त एकच लक्षात ठेवायचं, मोदी सरकारने काम बरोबर केलं पाहिजे. बाकी सगळं ठीक आहे, बाकी सगळं ठीक होईल. फक्त आपलं मोदी सरकार ते नाही, आपलं मोदी सरकार भ्रष्टाचारी झालेलं आहे. स्वतः सर्व खातात. आता इथून जाताना बघा, ज्यांची पोटं अशी झालेली आहेत म्हणजे त्यांचे मोदी म्हणजे मंत्री भ्रष्टाचारी बनले, स्वतःच खात बसले. म्हणजे गल्लीपर्यंत पाठवतच नाही. काय गल्ली म्हणजे आपल्या केसापर्यंत, पायाच्या नखापर्यंत, हाताच्या नखापर्यंत, गल्ली बोळापर्यंत काय पाठवत नाही, स्वतःच खात बसतो आणि असा घेर करतो आणि मग हळूहळू हळूहळू चालतो. म्हणून लक्षात ठेवा, मी तर आता कोणी असा मोठा पोटवाला दिसला की त्याच्या पोटाला बोट लावतो, कुठे चाललंय म्हणजे. तेव्हा पोट चांगलं ठेवा आणि त्याच्यासाठी हालचाल करा. आणि ती हालचाल करण्यासाठी परमेश्वरानं आणि पतंजली योगपीठच्या माध्यमातून पूज्य स्वामी रामदेवजींनी तो मार्ग दिलेला आहे. यापूर्वी कुठे कुणी असे करत होते का? सामुदायिक बसून गार्डनला वगैरे करत होते का? पण स्वामीजीने सहज आणली क्रिया. सहज क्रिया किती? मी तुम्हाला काय सांगितलं का? फक्त काय सांगितलं? हालचाल करा, वेडी वाकडी, वेडी वाकडी हालचाल करा, पण करा आणि घरातून बाहेर पडा. मग मात्र तुम्हाला आरोग्याची काळजी करावी लागणार. अगदी मला आता बघा, थ्रोट कॅन्सर गेला, तर 660 शुगर गेली, 210 BP गेला, अल्सर होता पोटात. तर डॉक्टरने सांगितलं तुमच्या आतड्यात काही राहिलंच नाही. म्हणले तुम्ही ऑपरेशन करायला गेला ना तर ऑपरेशन टेबलवरच मरणार. म्हणलं अरे मी मरणारच नाहीये, तू काळजीच करू नको. म्हटलं तो बिचारा गेला 60ला. मला सारखं सांगत होता, म्हणला तुम्ही 55ला जाणार, 55ला जाणार. तो बिचारा 60ला. नाही तर मी त्याला सांगितलं असतं जाऊन की बघ बाबा मी 77ला असा आहे आणि अजून 50 वर्ष काय होत. कपालभाती केलं, मोदी सरकार हलवलं. हे काय असं? मी पहिल्यांदा सांगितलं 10,000 करतो रोज सकाळी, 10,000 फटके मारतो मंत्र्यांना. किती वेळ लागतो? 1.5 तास. 1.5 तासात हळू करायचं. 2 सेकंदाला 1, 2 सेकंदाला 1, सामान्याने 1 सेकंदाला 1, आणि लो BP असेल तरी 1 सेकंदाला 2. लो BP वाल्याला. तुम्हाला हे मोदी सरकार कामाला लावल्याशिवाय आरोग्य नाही. हे बिघडल्यामुळं बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण होत आहे आणि हे बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या धमन्यांमध्ये जाऊन त्याची खोली हे कमी करतो आणि मग BP वाढतो आणि मग एक दिवस तो ब्लॉक करून टाकतो. ब्लॉक होतो, नसं नाड्या ब्लॉक होतात आणि मग तुम्ही डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतात, बायपास करा, हे करा. काही करायला लागत नाही. माझ्याकडे असे बायपास आलेले 2-3 पेशंट बरे झालेले. मला सुरुवातीला तर त्यांनी भांडायला आले माझ्याकडे. म्हणले म्हातारं तयार झालं होतं ऑपरेशन करायला, बायपास करायला, तुम्ही काय त्याला सांगितलं? ते तयारच नाही म्हणते, मग ऑपरेशन नाही करायचं. आणि ते डॉक्टरला घेऊन आले. म्हणले तुम्ही असं काय पडवलं? आणि पुन्हा वर्ष 1.5 वर्षाने तेच परत आले आणि त्या डॉक्टरची अशी मुंडी पकडली होती आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं. म्हणजे तूच सांगितलं होतं ना ऑपरेशन केल्याशिवाय जगणार नाही. आता म्हणलं काय त्याच्यात ब्लॉकेज आहेत का? म्हणलं नाही ब्लॉक. काय केलं? हालचाल केली, दुसरं काय केलं? मोदी सरकार हलवले. पाचन ठीक झालं. पाचन ठीक झालं की सर्व ठीक होणार. त्याच्यासाठी कपालभाती जास्त करायचं आहे. आणि ज्याला कपालभाती करता येत नसेल, मोठं पोटवाला असेल, त्यांनी मर्कटासन करायचंय. असं करायचंय. चेहरा इकडे उलट्या बाजूला करायचंय. मोदी सरकारच्या मंत्र्यांना पिळायचे, जे खाऊन बसलेत ना ते बाहेर काढायचे. समजलं? साधी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला सगळे मार्ग आहेत, साधे सोपे आहेत. मर्कटासन करू शकाल की नाही? सगळे करू शकतात, काही अडचण नाही. कंद्रासन करू शकाल असं? काय अवघड आहे का? काही अवघड नाही. आणि कपालभाती
मी फक्त कपालभाती करून मी बरा झालोय. 2-2.5 वर्षात बरा झालो. कुणालाही डॉक्टरकडे गेलो नाही. उलट MBBS डॉक्टर माझ्याकडे येऊन बरे झाले. म्हणजे आमच्या औषधानं आम्ही बरे होत नाही आणि तुम्ही फुकट बरे करता. म्हणलं तुम्ही माझ्या क्लासला येत जा. म्हणले बापरे, तुमच्या क्लासला येऊन बसल्यावर माझं क्लिनिक बंद करायला लागेल. तेव्हा लक्षात ठेवा, आपल्याला तोडफोड करायची नाही आहे, काही करायचं नाही, काही विशेष खायचं प्यायचं नाही आहे, चटणी भाकरी खायचे, फक्त पोट चांगलं ठेवायचं. म्हणजे सगळं जर बरोबर करायचं असेल तर काय पाहिजे? एका वाक्यात बोला. पोट चांगलं पाहिजे. काय पाहिजे? पोट चांगलं पाहिजे. पोट चांगलं असेल तर काही होणार. समजलं? सर्वांना धन्यवाद.